उद्या दिनांक 15 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस आहे. आचारसंहितेचे नियम काटेकोर पालन करत मी माझा वाढदिवस अत्यंत साधे पद्धतीने मी करणार आहे. आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पाचोरा भडगावातील असलेली सर्व जनता, नागरिक यांना एक सांगू इच्छितो की उद्या सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी रिलायन्स पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या, जिथे या ठिकाणी आता आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे, तिथे असलेल्या माझ्या प्रचार कार्यालयामध्ये सर्वांना भेटणार आहे. सर्वांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी स्वीकार करणार आहे. मी आपल्या निमित्ताने मला शुभेच्छा येणाऱ्या सर्वांना एक सांगू इच्छितो की उद्या येताना आपण कुठल्याही प्रकारचे फूल, गुच्छे, कुठली भेटवस्तू आणू नयेत. मतदान रूपी प्रेमच जे आपण मला 20 तारखेला देणार आहे, हीच माझ्याकरता खूप मोठी शुभेच्छा असणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी एकदम जोरात चालू आहे. त्यातल्या त्यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघावर लागून आहे. मी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागील 15 दिवसापूर्वी येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंबहुना पुढील काही काळामध्ये मी काय काम करणार आहोत किंवा काय काम केलं पाहिजे, काय अपेक्षा असल्या पाहिजे, हे सर्व जनतेनं, पाचोरा भडगावातील जनतेला एक आव्हान केलं होतं. आणि एका मोबाईलवर सगळ्यांचे मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज याद्वारे सजेशन्स मागवले होते, काही सूचना मागवल्या होत्या की त्यांना काय अपेक्षित आहे, आपल्या मतदारसंघामध्ये काय काम झालं पाहिजे. मला सांगावंसं वाटतं की पाचोरा भडगाव मतदारसंघातून हजारोंनी लोकांनी मला त्यांच्या अपेक्षा बोलून दाखवल्यात की मतदारसंघामध्ये काय कामं झाली पाहिजेत, कुठल्या कामामुळे आपला मतदारसंघ विकासापासून लांब पडलेला आहे, तो त्याच्या गावामध्ये काय झालं पाहिजे, किंवा अशा कुठल्या कामांमुळे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये विकसित पाचोरा भडगाव होऊ शकतं, याबद्दलची मला सूचना जनतेने पाठवल्या. तर ह्या सगळ्या सूचनांचा आलेल्या सगळ्या मेसेज आणि याचा एक गोषवारा करून उद्याच्या माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझा जाहीरनामा, आपण सर्वजण म्हणतात, वचननामा ज्याला काही लोक म्हणतात, पण हा जनतेने दिलेला आणि जनतेकरता मी केलेलं काम पुढील 5 वर्षात कसं करणार आहे याबद्दलचा वचननामा मी उद्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांच्या माध्यमातून तो जाहीर करणार आहे. आणि तो आपण मीडियाने तो जनतेपर्यंत मांडावा ही एक अपेक्षा आपल्या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा उद्या माझ्या वाढदिवसाला मी इथे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इथे उपस्थित राहणार आहे. आणि 6 नंतर पुन्हा एकदा मी माझ्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. रिलायन्स पेट्रोलच्या बाजूला असलेल्या प्रचार करायला मी आपल्या सर्वांचे स्वीकार करणार आहे, हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. वन्य आमदार साहेब, तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका. तुमच्या मार्फत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, चुकीच्या आमिष प्रलोभने दिले जात आहेत. तुमची गुंड कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धमकवत आहेत. अशा दहशतीचे प्रकार आप्पासाहेब तुम्ही त्वरित थांबवावे, अन्यथा गाठ ह्या मर्दाशी तुमची आहे. खरं तर आप्पासाहेब, मी मागच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हाला ठणकावून सांगितलं होतं की जो डमी अमोल शिंदे तुम्ही उभा केलेला आहे, हा तुम्हीच उभा केलेला आहे. आणि त्याचे 2 प्रश्नही तुम्हाला विचारले होते, पण आज पावतं तुम्ही त्याला डिनाय केलं नाही. याचा अर्थ सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केला. किंबहुना तुम्ही इतके घाबरलेले आहात
की तुमच्या स्वखर्चाने तुम्ही त्याचा प्रचार पण करत आहात. त्याच्या प्रचाराच्या तुम्ही गाड्या लावलेल्या आहात, त्याच्या नावाने तुम्ही मेसेज पाठवत आहात. आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 17-18 तारखेला तुम्ही डमी अमोल शिंदेच्या नावाने तुम्हा स्वतःला पाठिंबा मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्ताने करणार आहात. मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सर्व पाचोरा भडगावतील तमाम जनतेला, मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार अशा प्रकारचं म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे. खरं तर हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे. या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. पण आपल्या मुलाचं, आपल्या कुटुंबाचं राजकारणामध्ये स्थिर करण्याकरता, स्वतःला आमदार म्हणून घेण्याकरता तुम्ही वाटेल त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहात. तर मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की अमोल भाऊ, तुम्ही जरा जपून राहा, नीट राहा. माननीय आमदार ह्या इलेक्शनला जिंकण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याच्या प्रकारात आहात. तुमच्या जीवाचंही बरं वाईट होऊ शकतं किंवा कुठल्याही खालच्या पातळीवर जाऊन ते राजकारण करू शकतात. अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडता आलेला आहे. पण माननीय आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब, माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे. परिवर्तनाच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले, माझ्यावर प्रेम करणारे पाचोरा भडगावची जनता माझ्यासोबत आहे. त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे. तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं, कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इजा पोहोचवण्याचा जरी प्रयत्न केला तरीही हा अमोल शिंदे डगमगणार नाही, हारणार नाही आणि याला काहीही होऊ शकत नाही. मला खूप वाईट वाटतं की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले आहेत, त्या पद्धतीचं इलेक्शन पाचोरा भडगाव मतदारसंघाने या पहिले कधीही बघितलेलं नव्हतं. त्यांना असं वाटतं की इथली जनता मूर्खच आहे, ह्या जनतेला काहीच कळत नाही. त्यांनी डमी उमेदवार उभा केलाय हे त्यांनाच कळतं, बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही. पण आप्पासाहेब, मांजर जेव्हा दूध पिते ना तर तिला असं वाटतं की ती पिते, इतरांना माहितीच असते ते जेव्हा डोळे बंद करून पित असते, पण तिला संपूर्ण जग हे बघत असतं. तुम्ही पाठवलेले SMS, तुम्ही तयार केलेल्या गाड्या, उद्या तुम्ही खोटा तरी म्हटलं की पाठिंबा मी अमोल शिंदेंनी मला दिलेला आहे, हे सगळं तुम्ही त्याचा गाडीवर फोटो सुद्धा वापरले. याचा अर्थ काय? हे लोकांना सगळ्यांना कळतं की हे सगळं कटक कारस्थान स्वतःला जिंकण्याकरता केलेलं आहे तुमचं. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो, जातीपातीचं, दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण हे माननीय आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे. पण इथली जनता आता हे खपून घेणार नाही. जनतेने यावेळेस ठरवून टाकलेलं आहे की यावेळेस परिवर्तन होणारच आहे. आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही. खरं तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला तर देत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप पुढपर्यंत मी निघून गेलेलो आहे. ही लढाई जे हारणार आहे त्यांच्यामध्येच आता राहिलेली आहे की मी 2 नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात, मी 3 नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात, अशा पद्धतीचं आहे. ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारांमध्ये जातोय, सभा घेतोय, लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहेत ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की 1 लाख पेक्षा जास्त मतं मिळतील, किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय. अप्पासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची धनशक्ती विरुद्ध झालेली आहे.
जनशक्तीची धनशक्ती विरुद्ध झालेली लढाई आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्याही लेवलला जरी गेलात तरी जनता ही आता माझ्याबरोबर येऊन गेलेली आहे. ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, अप्पासाहेब तुम्ही काही जरी केलं तर जनतेचं भरभरून प्रेम आता मिळणार आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावर हे इलेक्शन ही लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून दाखवेल हे आपल्याला सांगतो. धन्यवाद.